जेव्हा तुकामाईंची भेट घेऊन हे निघाले आणि महाराजांनी पत्नीची समजूत घातली की हे अशाश्वत तू काय मागितलंस वगैरे. हां, त्यावेळेला हां. त्या पण महाराजांच्या चरणी एकदम लीन झाल्या आणि म्हणाल्या, आता तुम्हीच माझी ही परमार्थातली प्रगती करवून घ्यावी. हां. आणि मग त्यानंतर महाराजांनी त्यांना नाशिकला नेलं आणि बरं. तिथे त्यांना जोगीण बनवलं. अरे! एका मंदिरामध्ये नेलं त्यांनी, जिथं शांत, फार काही वर्दळ नाही अशा मंदिरात नेलं. हां, हां. आणि त्यांनी स्वतः त्यांच्या केसांना वडाचा चीक वगैरे लावून त्यांना जोगिणीचं रूप दिलं. बरं, आणि 6 महिने त्यांच्याकडून सगळं हे तपश्चर्या, अक्षरशः बरं, बरं. कठोर अशी तपश्चर्या करून घेतली. आणि त्याच्यानंतर तिथं त्यांचे कृष्णाजी पंत म्हणून एक शिष्य होते. हां. त्यांना बोलवून घेतलं आणि सरस्वती आईंना त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी पाठवलं. आणि तिथे त्यांनी सरस्वती आईंना परत व्यवस्थित सगळं स्वच्छता वगैरे करून ते केसातल्या जटा सोडवून सगळं छान करून दिलं. आणि मग ते कृष्णाजी पंत स्वतः सरस्वती आईंच्या बहिणीच्या घरी म्हणजे खातवळला हं, त्यांना हं. घेऊन आले आणि तिथं ते सोडून परत गेले. बरं, तर एवढी तयारी महाराजांनी पत्नीची करून घेतलेली होती. बरं, आणि त्यानंतर काही कालावधीने त्यांना मुलगा झाला. बरं. छान, अगदी गोंडस, म्हणजे महाराजांसारखाच दिसणारा असा मुलगा होता. सगळ्यांना खूप त्याच्याबद्दल प्रेम वाटायचं आणि हां, सगळेजण मागे लागले होते की ह्याचं बारसं करूया. पण महाराज खुबीने ते टाळत होते हां. की बारसं, कारण त्यांना माहिती होतं की हा अल्पायुषी आहे. त्याच्यामुळे बारसं न करता त्या जीवाला मुक्त करायचंय. हं, हं. म्हणून तो काल त्यांनी तसाच हळू-हळू हे करून हे केला. 1 वर्षाचं ते बाळ झाल्यानंतर मात्र त्याला मुक्ती मिळाली. बरं. त्यानंतर म्हणजे परत असा काही प्रसंग झाला, की त्या ह्याच्यामध्ये सरस्वती आई आजारी पडल्या. आणि हळू-हळू असं त्यांना त्यांच्याही लक्षात आलं, की आपला अंतकाळ आता जवळ यायला लागलेला आहे. हं, आणि हं. ज्या दिवशी अंतकाळ यायचा, त्यावेळेला मात्र त्यांनी सासू-सासऱ्यांना, घरातल्या मोठ्यांना वगैरे सगळ्यांना नमस्कार केला. महाराजांना नमस्कार केला आणि सिद्धासनात बसल्या आणि आपला प्राण सोडला त्याने. वाह! एवढी त्यांची तयारी होती, योग्यता होती, पात्रता होती. त्यानंतर काही कालाने महाराजांच्या वडिलांचा पण मृत्यू झाला. बरं. एका पाठोपाठ एक असे प्रसंग, दुःखद प्रसंग येत गेले. त्याही प्रसंगातून सर्व मंडळी, त्यांच्या मातोश्री वगैरे सगळे बाहेर आले. काही कालावधी गेला आणि मग गीतामाई म्हणजे महाराजांच्या आई, या महाराजांना म्हणायला लागल्या, की आता तू दुसरा विवाह कर. बरं. त्यावेळी साधारण एक 30-32 वर्ष महाराजांचं वय असेल. तर अजून तू तरुण आहेस, लहान आहेस, तर दुसरा विवाह करावास. तर महाराज म्हणाले, "मी एका अटीवर तयार होईन. हं. मुलगी मी शोधून आणणार." मातोश्री तयार झाल्या, काही का असेना निदान हा विवाह करतोय. मग महाराज तिथून अ, आटपाडीला आले. आटपाडीला सखाराम पंत देशपांडे म्हणून एक गृहस्थ होते. त्यांना 5-6 मुलीच होत्या. बरं. त्यांच्या घरी आले आणि तिथं त्यांनी सगळं सांगितलं, की असं-असं मीच आलेलो आहे आणि मलाच विवाह करायचा आहे आणि तुमच्या मुली लग्नाच्या आहेत म्हणून कळालं, म्हणून मी आलोय. हं. मग त्यांनी एक-एक मुलगी आणून दाखवली. 2-3 मुली दाखवल्यावर महाराज म्हणाले, "नाही, ही नाही. तुमची एक चौथी मुलगी आहे बघा, जी आंधळी आहे." हं. सखाराम पंतांना एकदम आश्चर्य वाटलं आणि ते चमकले. पण त्या मुलीला बोलवून आणलं आणि महाराजांनी सांगितलं, की हीच मला पसंत आहे. आणि तिच्याशी विवाह ठरवला आणि तारीख वगैरे, मुहूर्त वगैरे काढायला सांगून महाराज परत गोंदवल्याला आले. आल्यावर मातोश्रींना मात्र काही सांगितलं नाही आणि विवाहाच्या दिवशी एकटेच गेले बरं. मुहूर्तावरती.
जाऊन तिथे लग्न केलं आणि लग्न बर करून पत्नीला घेऊन परत आले. याही पत्नीचं त्यांनी नाव सरस्वतीच ठेवलं होतं. बर आणि आणून आईसमोर उभं केलं. ही बघ म्हणले तुझे सून. आयुष्यात कधी तुझ्याकडं डोळे वरती करून ही बघणार नाही. आणि मग चमकून आईनी मुलीकडे बघितलं, की काय आहे हे? बघतात तर ती पूर्ण आंधळी होती. अशा आंधळ्या मुलीशी महाराजांनी विवाह केला होता. आणि पुढे सांगायची म्हणजे पुढं ओघाने हे येईलच. पण आत्ताच एक थोडक्यात मी सांगते, की त्यांची पण तयारी महाराजांनी अशी करून घेतली होती, की जरी त्या आंधळ्या होत्या, तरी त्यांना अंतर्चक्षुतून महाराज कुठे गेलेत, काय करतायत हे दिसत असायचं. एकदा त्यांनी त्यांच्या म्हणजे सगळ्या आलेल्या मंडळींसमोर असं काही सांगितलं, की महाराज इथं-इथं आहेत, आत्ता पाणी पितायत वगैरे, वगैरे जरा वर्णन केलं. आल्यावर त्या मंडळींनी महाराजांना विचारलं, की असं-असं घडलं होतं का? तर महाराज हो म्हणाले, अशीच घटना तिथे घडली होती. पण नंतर मात्र आईसाहेबांना त्यांनी सांगितलं, की हे फक्त तुझ्यापुरतं आहे. हे कोणालाही सांगत जाऊ नकोस. अशी ही त्यांची दुसऱ्या विवाहाची गोष्ट आहे. कथा. त्यानंतर काही महिन्याचा कालावधी गेला असेल. त्यांचे धाकटे बंधू अण्णा आणि धाकटी भगिनी मुक्ताबाई यांचंही निधन झालं. त्यानंतर महाराज एकटेच राहिले. आईवरती तर खूप दुःखाचा प्रसंग होता. एक हो घरातली मंडळी हे होतायत, आपल्या समोरनं चाललेली आहेत. हे पचवणं खूप अवघड असतं. पण त्याच्यानंतर मात्र महाराज आता एकटेच आहेत. मग यांना एवढा जमीन जुमला, वाडा, संपत्ती काय करायची आहे असं त्यांच्या आप्तइष्टांच्या मनामध्ये यायला लागलं आणि त्यातून वाद सुरू झाले. पण महाराजांनी अगदी ठणकावून सांगितलं होतं, की यातला माझ्या आयुष्याचा कुठलाही वाटा हा तुम्हाला मिळणार नाहीये. तो माझ्याच साठी आहे. आणि मग काय झालं एके दिवशी, ते असेच एका घराच्या अंगणात कट्टे वगैरे पूर्वी असायचे बसायला. तसे ते बसलेले होते आणि त्यांच्यातलाच एक कोणीतरी अ, वरती ज्याला आपण म्हणजे तेव्हा धाबे म्हणायचे त्याला. हो गच्ची ज्याला आपण म्हणतो तसे ते धाबे असायचे. त्या धाब्यावरती तो चढला आणि एक मोठा दगड महाराजांवर टाकायचा त्यांनी प्रयत्न केला. की म्हणजे जीव घ्यायचा ह्यांचा म्हणजे सगळी संपत्ती आपल्याला मिळेल. म्हणजे खरंच पैशाच्या लोभापायी माणूस कुठल्या टोकाला जाऊ शकतो. आणि तो दगड टाकणार तेवढ्यात काहीतरी कारणाने तो नेम चुकला. तो दगड बाजूला पडला आणि महाराजांनी वरती बघितलं आणि म्हणाले, "अरे, अरे काय करतोयस हे? ब्रह्महत्या घडली असती रे तुझ्या हातून." आणि मग त्याला खाली बोलवून घेतलं. तो खाली आला आणि संध्याकाळच्या वेळेला महाराजांनी अतिशय प्रेमाने त्याला बोलवून घेतलं. आपल्या जवळ बसवलं आणि छान चांदीच्या ताटातून त्याला जेवायला घातलं. वा म्हणजे ह्याला काय म्हणायचं आपण? किती शांती, हो किती दयाळूपणा आणि म्हणजे "धरे सारखी ज्या वसे नित्य शांती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती." असं त्यांचं वर्णन काव्यातनं केलेलं आहे. ते हो खरोखर ही धरेसारखी शांती इथं हो पाहायला मिळते. हो आणि हे म्हणजे कसं एकदा एकांशी आमचं बोलताना हे चर्चा चालली होती. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं, की "माय, कुठल्याही तमोगुणावर सत्वगुणाने मात करायची असते." आणि हे महाराजांनी प्रत्यक्ष जगून दाखवलेलं आहे. हो आणि असे कितीतरी प्रसंग त्यांच्या आयुष्यात आलेले आहेत. त्यातला एक अजून एक असा पराकोटीचा प्रसंग आहे, की गोंदवल्याच्या जवळच औंध म्हणून एक संस्थान आहे हो आणि तिथल्या राजाचं आणि महाराजांचं सख्य होतं. आणि ते राजा कालवश झाल्यानंतर राणीसाहेब पण महाराजांकडे यायच्या. महाराज सांगतील तो उपदेश ऐकायच्या. तर इंग्रज सरकारनी
त्यावेळेला एक त्यांचा सभासद तिथे राज्यामध्ये व्यवस्था बघायला नेमलेला होता. हा, हा. त्याचं नाव होतं जेकब. मग बर. त्याचं महत्व कमी व्हायला लागलं. मग त्याच्या मनामध्ये महाराजांबद्दल द्वेष निर्माण झाला आणि मग त्याच्याही मनात आलं की कुठून तरी ह्यांचा काटा काढला पाहिजे. हम्म, म्हणून त्यांनी अ, एकाला तयार केलं की असं असं जा, महाराज जेवायला सगळ्यांकडे येतात, बोलवलं की तू जेवायला बोलव आणि त्यांच्या अन्नामध्ये विष घाल. बर. तो माणूस गेला, त्यांनी महाराजांना बघितलं आणि त्याचं अंतःकरण वितळूनच गेलं, त्याच्या मनातला हा भावच निघून गेला आणि तो महाराजांना नमस्कार करून तिथनं नाम घेऊन परत आला. दुसरा आला, त्याची पण अशीच गती झाली. म्हणजे दोनदा प्रयत्न करून त्या जेकबला काही त्याच्यामध्ये यश मिळालं नाही. यश. पण नंतर मात्र त्याला एक व्यक्ती अशी भेटली, म्हणजे ज्याला दगडाचं काळीज म्हणू आपण, अशी व्यक्ती मिळाली. ती गोंदवल्यामध्ये आली. महाराजांना भेटून त्यांनी सांगितलं की उद्या तुम्ही माझ्याकडे जेवायला यायचंय बर. आणि मी रामरायाला नैवेद्य पाठवीन. मग महाराजांना आता हे सगळं लक्षात आलेलंच होतं. हा. त्यांनी आपल्या सगळ्या जवळच्या मंडळींना, घरातल्या मंडळींना सांगितलं होतं की उद्या मी एकटाच ह्याच्याकडे जाणार आहे. माझ्याबरोबर कोणीही यायचं नाही. हा. आणि त्यांनी जो पाठवलेला नैवेद्य आहे तो जमिनीमध्ये खोल खड्डा खणायचा आणि त्याच्यामध्ये पुरून टाकायचा. कुत्र्या मांजऱ्याला सुद्धा ते तोंड लावू देऊ नका. हा. दुसऱ्या दिवशी महाराज तिथं गेले, त्याच्याबरोबर भोजन केलं, तिथून परत आले आणि त्या विषाने परिणाम दाखवायला सुरुवात केली. इतका दाह, इतकी तडफड महाराजांची व्हायला लागली. कितीही पाणी प्यायलं, काही केलं तरी तो दाह शांत होईना. मूठ भरून महाराज वेलदोडे खात होते, तरी पण तो दाह शांत होईना. सगळ्या लोकांच्या जीवाचं पाणी पाणी झालं होतं की काय होणार महाराजांचं, हम्म. खरंच काय होणार त्यांचं. आणि असे सगळेजण काळजीमध्ये बसून राहिलेले. आणि संध्याकाळी हळूहळू तो दाह कमी झाला आणि मग महाराज थोडेसे असे शांत झाले. आणि त्यावेळेला सगळ्या लोकांनी विचारलं की महाराज, अहो हे सगळं तुम्हाला माहिती होतं, तो विष घालणारही माहिती होतं, तरी का हो तुम्ही त्याच्याकडे जेवायला गेला? पण हे संत लोक कसे असतात बघा, कुणाचंही अरे मी गेलो नसतो ना तर त्याचं मन दुखावलं असतं ना, त्याचं मन दुखावू नये म्हणून मी गेलो होतो. म्हणजे ही किती पराकोटीची त्यांची हो, हो, हो. वृत्ती असेल की कोणाचंही मन दुखवायचं नाही. आणि हो, महाराज द्रौपदी हेच सांगायचे, कोणाचंही अंतरात्मा तुम्ही दुखावू नका. हो. म्हणजे अतिशय असा हा जीवघेणा प्रसंग आहे. आणि पदोपदी वाटतं की आपण किती क्षुल्लक कारणासाठी कुणाचं मन दुखावतो आणि कुणाचं मन दुखावलं की आपण किती पराकोटीला जातो की मला हो, आयुष्यात तुझं तोंड बघायचं नाही आणि मी मेल्यानंतर सुद्धा तुम्हाला हात लावायला यायचं नाही, इथपर्यंत आपली हे हो. असते हा, मनाची हा. धारणा. हे सगळं आपलं हळूहळू कमी व्हायला पाहिजे. म्हणजे अशा प्रसंगातनं हे शिकवण्यासाठीच हो, महाराजांनी किती कष्ट झेलले. हो, हो. तर असा हा प्रसंग. या डोळ्यात पाणी येतं सांगताना सुद्धा. बरोबर. माझं ऐकताना येत आहे तर तुमच्या सांगताना येणारच. हो ना. आणि त्यानंतर असाच महाराजांचा वास्तव्य गोंदवल्यामध्ये होतं. तरीही कधी कधी इकडे जा, तिकडे जा, हे त्यांचं चालू असायचंच. भ्रमंती ही थोडीफार लोकांना भेटण्यासाठी वगैरे म्हणून होतच असायची. असेच एकदा ते अलिबागला गेले होते आणि तेथून उत्तरेकडे जायचा त्यांचा विचार होता. त्यावेळेला ते अबूच्या जंगलामध्ये गेले. बर. अबूच्या जंगलातून पुढे जायचं होतं. त्यावेळेला पण असेच प्रसंग त्यांच्यावरती आले. एक भिल्लांची टोळी त्यांच्या समोर आली आणि ते महाराजांशी बोलायला लागले
आणि महाराजही त्यांच्याशी बोलायला लागले. आणि मग आता एवढ्या संध्याकाळच्या वेळेला आपण आलेले आहात, तर आमच्या वस्तीवर चला. काहीतरी खाऊन पिऊन घ्या, असं म्हणून ते भिल्ल लोक वस्तीवर घेऊन आले. आणि महाराज म्हणाले, "मी काही खात-पीत नाही, मी जेवण करत नाही, मी फक्त दूध पितो." त्यावर त्या भिल्लांच्या ह्याच्यातली जी टवाळ मुलं होती, त्यांनी एका वांझ गाईला त्यांच्या समोर आणून उभं केलं आणि म्हणाले, "पाहिजे तेवढं दूध हिच्यातनं काढून प्या." महाराजांनी इतक्या प्रेमाने त्या गाईच्या पाठीवर हात फिरवला, माय म्हणून तिला प्रेमाने हाक मारली, अंजारलं, गोंजारलं आणि खरोखर त्या गाईला पान्हा फुटला आणि ते दूध महाराजांनी प्राशन केलं. मग त्या मांत्रिक ते भिल्लांमध्ये काही मांत्रिक होते. त्यांना वाटलं, की ह्यांना काहीतरी मंत्र-तंत्र अवगत आहे. हा. ह्यांच्याकडनं आपण आता शिकून घ्यायचं. आणि मग ते महाराजांच्या मागे लागले, की आम्हाला तुम्ही शास्त्र शिकवा सगळं. तुमचे जे काही मंत्र अवगत आहेत ते आम्हाला शिकवा. महाराज म्हणाले, "मला हे असलं काही येत नाही." पण त्या भिल्लांच्या मनात एवढं होतं, की ह्यांच्याकडनं आपण कसंही करून मंत्र हम्म. शिकायचेच. ते म्हणाले, "आता तुम्ही जर शिकवले नाहीत, तर तुमच्या जीवावर बेतेल बघा. आम्ही तुम्हाला नागपाशात बांधून टाकू." म्हणून त्यांनी मंत्र सोडले आणि चारी बाजूनी नाग आले आणि त्यांनी वेटोळे घालून महाराजांना ते नागपाशात बंद करून टाकलं. चारी बाजूने संपूर्ण शरीरभर त्यांच्या नाग खेळायला लागले होते. मग त्या मांत्रिकांना वाटलं, की आता तरी हे जीवाला घाबरून आपल्याला शिकवतील. पण महाराज काही नाही, निश्चल होते, निर्भय होते. त्यांनी रामनाम सुरू केलं आणि 3 दिवस ते नागबंधनात राहिले. आणि तिसऱ्या दिवशी मात्र ते म्हणाले, की आता जर हे तुम्ही सोडवलं नाहीत, तर आता मात्र हे तुमच्यावरच उलटणार आहे. आणि असं म्हणून त्यांनी श्रीराम म्हणून त्या कड्यावरनं खाली उडी मारली. आणि ते सगळे नाग छिन्न-विच्छिन्न झाले. महाराज अलगद खाली उतरले आणि तिथून परत वरती येऊन त्या भिल्लांपाशी आले. आणि मग त्या भिल्लांच्या लक्षात आलं, की ही वेगळी व्यक्ती आहे, असामान्य व्यक्तिमत्व आहे. हा. मग हा. ते शरण आले आणि ते जे 2 मांत्रिक होते, त्यांना महाराजांनी नाममंत्र दिला आणि एकाला सांगितलं, की "तू आता नर्मदा तटी तपश्चर्या कर, नामस्मरण करीत राहा." आणि हम्म. दुसरा जो होता त्याला महाराजांनी बरोबर घेतलं आपल्या. त्याचं नाव ठेवलं सच्चिदानंद आणि त्याला पण नामस्मरणात ठेवून ते आपल्याबरोबर घेऊन जात असत. बर. आणि मग पुढे एक प्रसंग असा झाला, की मला वाटतं उज्जैनच्या स्टेशनवरती त्यांना पुढं कुठेतरी जायचं होतं आणि स्टेशनात जाईपर्यंत उशीर झाला आणि गाडी आता निघणार. म्हणजे गाडी चालू झाली. 2 थोडीशी पुढं गेली असेल, तेवढ्यात हा सच्चिदानंद ओरडला, "ए लौंडी, कहाँ जा रही है? रुक जा." त्याबरोबर ती गाडी पुढे जायची थांबली. आणि मग महाराजांच्या लक्षात आलं, की ह्यांनी काय केलं हे? ते म्हणाले, "अरे असं करायचं नसतं." म्हणजे त्याला जी काही सिद्धी प्राप्त झाली होती, त्या सिद्धीच्या बळावरती त्यांनी हा प्रयोग करून बघितला आणि हा. ती गाडी थांबली. पण संत लोकं आपल्याला कधीही सिद्धीमध्ये अडकू देत नाहीत. तसं महाराजांनी त्याला सांगितलं, की "हे तुझं चुकलेलं आहे. सिद्धींचा तू वापर केलायस. आता तुला हा. माझ्याबरोबर राहता येणार नाही. आता 12 वर्ष तू जाऊन तपश्चर्या कर." बर. आणि त्याला तिथनं पाठवून दिलं. 12 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांची गाठभेट काशीमध्ये झाली. तेव्हा तो बर. इतका प्रगत झालेला होता. खूप त्याची परमार्थामध्ये चांगल्या पातळीवर, उच्च पातळीवर त्याची प्रगती झालेली होती. म्हणजे आपले संत, सद्गुरू हे आपल्याला सांभाळत असतात. हो. आणि सिद्धींचा वापर हा आपण करायचा नसतो. सिद्धी हम्म. येतात, प्राप्त होतात. पण म्हणजे महाराजच म्हणायचे, की सिद्धी वापरल्याने आपलीच नागवणूक होते. हा. आपलीच शक्ती कमी होत जाते. म्हणून सिद्धींचा वापर करू नये, असं त्यांना सांगायचं होतं. त्यानंतर असंच हळू पुढे महाराज उज्जैनहून इंदोरात आले परत.
हम्म. आणि जिजीबाईंकडे आले. आणि त्यावेळेला त्या वास्तव्यामध्ये ज्या गवळ्याची आधी भेट झालेली होती, तो गवळी आता जरा वयोवृद्ध झाला होता, थकला होता आणि त्याला वाटत होतं की आता आपलं आयुष्य संपावं आणि हा. संपताना म्हणजे अंतकाळी महाराजांची आपली भेट व्हावी. आणि तो अगदी आर्ततेने महाराजांची प्रार्थना करायचा. रोज त्या महाराजांच्या प्रतिमेसमोर गाडग्यामध्ये घट्ट दही वगैरे ठेवून पूजा वगैरे करायचा आणि नमस्कार करायचा आणि ही प्रार्थना करायची. आणि एक दिवशी त्याचा अंतकाळ आलेला महाराजांना माहित असल्यामुळं ते त्याच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले, त्या गाडग्यातलं दही दे मला. ते दही स्वीकारलं महाराजांनी आणि म्हणाले, आता चरणांवरती डोकं टेकव, श्रीरामाच्या चरणावरती डोकं टेकव आणि ते टेकलेलं डोकं पादुकांसहित वरती कर. आणि खरोखर त्या गवळ्याने पूर्ण निष्ठेने त्या चरणांवरती आपलं डोकं टेकवलं आणि तिथेच तो महाराजांमध्ये विलीन झाला. केवढी ही वा. निष्ठा. हो. त्या गवळ्याच्या मुलांना वाईट वाटायला लागल्यावरती महाराजांनी सांगितलं की मुलांनो, ह्याचं दुःख अजिबात करू नका. हो. एका युगाला प्राप्त होईल असं त्याने अंतकाळ साधलेला आहे आणि हो. हे हो. केवळ त्याची नामावरची निष्ठा आणि हो. माझ्यावरचं प्रेम हो. ह्यामुळं साधलेलं आहे. तसंच तुम्हीही नामस्मरणात राहा आणि बाबा गेल्याचं, दादा गेल्याचं दुःख करू नका. हो. म्हणजे नामावरची निष्ठा, नामावरचं प्रेम, महाराजांवरची श्रद्धा ह्या आपला अंतकाळ कसा साधून देतात, हे महाराजांनी तिथं दाखवून दिलेलं आहे. हो. आणि आपण नेहमी म्हणतो की इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लिख दो, जब प्राण तन से निकले. असे खूप काही अंतकाळ त्यांनी साधून दिले. आपण फार त्याच्या खोलामध्ये आता शिरणार नाही आहोत. आपण पुढच्या प्रसंगाकडे वळूया. महाराज परत जिजीबाईंकडे आलेले आहेत आणि जिजीबाईंची ती ताई म्हणून मुलगी होती, ती आता मोठी झालेली होती. तिचा विवाह हा. झालेला होता आणि हा. तिला दिवस गेलेले होते. तशी ती लहान होती, अशक्त होती, पण दिवस तर भरत आलेले होते. हा. आणि महाराजांनी तिची अवस्था बघितली आणि महाराज तिथेच होते. तर महाराजांना जिजीबाई म्हणाल्या की मला ह्या मुलीची फार काळजी वाटते महाराज. हा. पण ती ताई एवढ्या तयारीची होती. ती म्हणाली, आई तू काही काळजी करू नकोस, महाराज आहेत ना इथे. महाराज माझ्या बरोबर आहेत, मला कसलीही काळजी नाहीये. आणि एक 7-8 दिवस मध्ये गेले असतील, दुपारच्या वेळेला तिच्या पोटात दुखायला लागलं. संध्याकाळची वेळ झाली, रात्र व्हायला आली, तशा तिच्या कळा वाढल्या आणि ती हा. अशक्त असल्यामुळं ती सहन करायची ताकद तिच्यामध्ये नव्हती. तो जोर लावणं तिला काही शक्य नव्हतं. आणि मग ती इतकी अस्वस्थ झाली की आता प्राण कंठाशी आले म्हणतो तसंच तिची गत झाली होती. आणि तिने आर्ततेने महाराजांचा धावा केला की महाराज मला ह्या प्रसंगातून सोडवा. आणि इकडे महाराज आतमध्ये जिजीबाईकडे आले आणि म्हणाले, अगं माझी कंबर खूप दुखायला लागली, मी जरा इथे पडतो, हा. माझ्यावरती घोंगडी घाल. हा. आणि जिजीबाईंनी घोंगडी घातली आणि हा. त्याच्यामध्ये महाराज कणायला लागले. हा. इकडं ताईची शुद्ध गेली हा. आणि महाराजांच्या घोंगडीतून टॅहॅ टॅहॅ असा आवाज आला. जिजीबाईंना म्हणजे एकदम ते म्हणाले, इथं कुणाचा लहान मुलाचा आवाज येतोय. महाराजांनी काही माहिती नसल्यासारखं घोंगडी दूर केली आणि म्हणाले, अरे ताईचं बाळ इथं कसं आलं. म्हणजे केवढ्या त्रासातनं तिची सुटका करून हो. त्यांनी त्या बाळाला जन्म दिला होता. हो. आणि ह्या सगळ्या लीला त्यांच्या लीला आहेत, त्यांचे खेळ आहेत, हे जिजीबाईंना माहिती असल्यामुळं त्या फक्त हसल्या आणि महाराज म्हणाले, हो. जा आता पटकन त्या बाळाला घेऊन ताईकडे नेऊन दे. आणि ताईकडे त्यांनी नेऊन दिलेलं आहे आणि ताई शुद्धीवर आलीये,
खूप हो आनंदी सगळेजण झालेले हो आहेत. हो 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 आणि आपणही याचा आनंद घेऊया की हो कुठल्याही हो संकटात आपले संतांच्या सद्गुरू संतांच्या गोड गोड गोष्टी जेवढ्या ऐकाव्या तेवढ्या कमीच आहेत. वेळ कुठे जातो काय होते काही पत्ता लागत नाही. खूप तुम्ही अतिशय आज इतकं सुंदर सांगितलं सगळं की तुमचं काय तुमचे आभार तुम्ही मानणार नाही. परंतु लोकांना अतिशय हे आवडेल त्याची मला अगदी खात्री आहे. हे आतून आलेलं आहे. खरंय किती म्हणजे उचंबळूनच येतं हो महाराजांबद्दल हो हो बोलावं हो हो तेवढं उचंबळून येतं अंतःकरणातनं यायला लागतं ते हो गीत. हो भेटूया. पुन्हा पुढच्या भागामध्ये भेटूया. पुढच्या भागात भेटू. नमस्कार. नमस्कार.